विद्यार्थी या विद्यापीठावर उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचबरोबर या व्याख्यानमालेला जवळपास 35 वर्ष, म्हणजे प्रत्येक वर्षी 5 या प्रमाणात विचार केला जाता तर जवळपास 175 वक्ते या विद्यापीठावर उपस्थित झालेले आहेत. आणि आयोजकांना 175 वक्त्यांमध्ये फक्त 2 जणांच्या भीतीमुळे आतापर्यंत ते खूप वेळेस मला फोन करायचे 8 दिवसात, कारण 2 व्यक्ती 175 मधून 2च व्यक्ती टायमिंगला पोहोचले नाही कार्यक्रमात. त्यामुळे आयोजकांची किती गोष्टी होते ते आदरणीय पाटील साहेब इस्लामपूरून इथे येताना मला सांगत होते. या सगळ्या गोष्टी असो, हे इतकं सुंदर आणि एक जवळपास 35 वर्षापासूनची जी परंपरा चालू आहे या व्याख्यानमालेची, आणि 35व्या वर्षी 175व्या मध्ये क्रमांकामध्ये मला 174वा क्रमांक मिळाला आणि हे माझं भाग्य समजतो. ही माती तशी साहित्यिकांची आहे, त्याचबरोबर क्रांतिकारी लोकांची पण ही माती आहे, भूमी आहे. आणि या क्रांतिकारी भूमीमध्ये येण्याचा योग म्हणजे हा परम भाग्य आहे. समोर उपस्थित असलेले आमचे परममित्र आदरणीय रमजान मुलाबाई या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, कारण त्यांनी या विचारपीठावरून आपल्या कवितेचा जागर त्या गावामध्ये केलेला आहे. आणि मग त्यांनी या गावामध्ये येत असताना तुला त्या गावात यायची, त्या गावाची परंपरा कशी आहे ते जवळपास 15-20 मिनिट रमजान मला सांगत होता. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर मनामध्ये एक हुरूर होती की आपल्याला तेवढ्या चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन करणाऱ्या लोकांमध्ये आपल्याला जायचं. आणि समोर ही सगळी मंडळी पाहिल्यानंतर मनाला समाधान झालं. समाधान या गोष्टीचं आहे की रमजानमध्ये आपण खूप कार्यक्रम करतो, परंतु कार्यक्रमाला एकाच गावामध्ये 5 दिवस आणि ही मंडळी बरोबर टायमिंगला येणं आणि एवढ्या लोकांना ऐकणं, स्वामी सर हे तुमच्यासारख्यांच्याच या कृपेने हे सगळं घडू शकतं. कारण येताना पाटील सरांनी आम्हाला सांगितलं की 20-22 वर्ष झाले नाही, परंपरा अशी आहे, अध्यक्षतेच आहे, सचिव म्हणून पाटील सर आहेत आणि सगळ्या गावकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. पण एवढे मोठे वक्ते असताना पाटील सर हेही सांगत होते की सर आम्हाला समाधान कधी होतं नाही की तुमचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर गावातल्या लोकांच्या जेव्हा प्रतिक्रिया यायला लागतात ना त्यावेळेस बरं वाटतं. जर एखाद्याही वक्ता व्यवस्थित त्यांचं बोलणं झालं नाही तर गावातले लोक कशाला बोलवलं होतं तुम्हाला कळतच नाही का? ह्या सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतात. हे आयोजक म्हणून फार महत्वाचं आहे आणि मला वाटतंय की ती निराशा तुमची होणार नाही याची दक्षता घेऊन या विचारपीठावरून मी तुमच्या समोर व्यक्त होणार. विषय फार सुंदर आहे आणि या विषयाची गुंफण करत असताना विशेषतः गावात आहे याचा मला प्रचंड आनंद आहे. मुंबईत कार्यक्रम करतो, पुण्यात करतो, पण त्याहीपेक्षा ज्या गावातून मी आलो, ज्या गावातल्या लोकांना पाहिलं आणि तेच अनुभव मी माझ्या काळाच्या कप्प्यात साठवून ठेवले आणि तेच तर कवितेच्या माध्यमातून तुमच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करणार. तसा मी फार मोठा वक्ता बिलकुल नाही, तशी मला जिम्मेदारी मिळाली म्हणून मी प्रिन्सिपल झालेलो आहे. आणि इथे येताना एक गोष्ट पक्की करून आलेलो आहे, जमिनीवरील होते आहे पाय मागे, जमिनीवरील होते आहे पाय मागे आणि कवितेशिवाय आता आहेच काय मागे. म्हणून ह्या सगळ्या काळातल्या कविता तुमच्या पुढ्यात ठेवण्याचा मी प्रयत्न करणार. तसं कवीच्या बाबतीत खूप लोक असं म्हणतात का की जो न देखे रवी तो देखे कवी, जे दिसत नाही तेही कवीला
मी जवळपास 7वी पासून कविता करत आलो, पण पाटील साहेब मला तसं काही दिसलं नाही. मला या अंधाराच्या पलीकडे काय चाललंय ते नाही दिसत. पण माझ्या 2 डोळ्यांनी मी जेव्हा हा समाज पाहतो, गाव पाहतो, ही लोक पाहतो आणि त्यांच्यामधला जो गुंडा आहे ना, तो कधी कधी मला अस्वस्थ करतात. आणि मग त्या गुंड्यावरती केलेलं भाषण म्हणजे कविता, याच्यापेक्षा वेगळं काय असणार आहे? आणि म्हणून तेच मांडण्याचा मी तुमच्यासमोर प्रयत्न करणार आहे. अलीकडच्या काळामध्ये खरं बोलण्याची जिम्मेदारी अगोदर पत्रकारांवर होती. अलीकडच्या काळात मी असं म्हणणार नाही सगळेच पत्रकार, परंतु पत्रकारांनी पण भूमिका बदलली की काय, अशा प्रकारचा एक रोष समाजामध्ये झालेला आहे. साहित्यिकांनी पण तशाच प्रकारे आपलं प्रखर मत व्यक्त करायचे की नाही, व्यक्त करावं तर येणारी परिस्थिती आपल्यावर काय ओढावेल हे सांगता येणार नाही. म्हणून अलीकडच्या काळात तसे दरबारी लोक पण झालेले आहेत. परंतु आम्ही जेव्हा भूमिका घेऊन लिहितो काही गोष्टी, जे उघड्या डोळ्याने आम्ही पाहतो आणि जे डोळ्याला दिसतं ते कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. याच्यापेक्षा वेगळं काय असणार? जगणे कठीण झाले म्हणून डागणे बरे नाही. जगणे कठीण झाले म्हणून डागणे बरे नाही आणि बदलून चेहऱ्याची असे वागणे बरे नाही. चेहरे बदलून आता किती दिवस वागायचे? कारण मुखवटे लोकांना दिसतात, कळतात लोकांना कुणी मुखवटा घातलाय, कुणी काय केलंय. कारण 35 वर्षामध्ये या लोकांनी पुन्हा पुन्हा ऐकलंय. किती भाष्य करणारे, किती वेगळी चेहरे असणारी लोक आलेली असतील, किती वास्तव परिस्थितीमध्ये जगणारी लोक आलेली असतील या विचारात. म्हणून समोर असणारी जी लोक आहेत ती फार 35 वर्षापासून ऐकत आलेली आहेत. आणि तुमच्या समोर या विषयाची मांडणी करत असताना एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणवते की अलीकडच्या काळामध्ये होत चाललेला जो गुंता आहे ना, हा गुंता सोडवणं फार काळाची गरज आहे. आणि कवी वक्ता म्हणून ती आपली भूमिका पण आहे. म्हणून मला वाटतं की दूरचं किती सोडवावं, आपल्या भारताचे इतके गुंते होऊन बसलेले आहेत, तेच सुटता सुटत नाही. लोकांचे घरी काय चाललंय, गावात काय चाललंय, देशात काय चाललंय, राज्यात काय चाललंय, या गप्पा तर मला वाटतं या मंदिराच्या पारावर बसून लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत गप्पा सोडत असतात. पण एक गोष्ट महत्वाची आहे, आपल्या घरात काय चाललंय याच्यावर भाष्य करत नाही. आणि त्या 4 भिंतीच्या बाहेर कळतं लोकांना काहीतरी 4 भिंतीच्या आत कुजबूज सुरू आहे. आणि मग ती कुजबूज अशी गावभर पसरत जाते. आणि मग हा नात्यांमधला जो काही गुंता आहे ना, तो एवढा वाढत जातो की ते सुटता सुटत. आणि मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी सोडवता येतील, परंतु या नात्यात झालेले गुंते कधी सोडवता येत नाही. म्हणून मला एक गोष्ट फार महत्वाची वाटते या बाबतीत. नदीच्या काठावरती बसलेले गाव आहेत, इकडे नदीचा प्रवाह मोठा आहे, तसा प्रकोप पण पाहिलेला आहे तुम्ही. परंतु त्याच्यातल्या काही चांगल्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. नदीच्या आजूबाजूचा परिसर पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की ग्रीन बेल्ट आहे, किती छान दिसतं, ते सुंदर वाटतं ना आपल्याला ते ग्रीन बेल्ट पाहिल्याच्या नंतर. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की नदीवर विहीर बोरची जेव्हा मोटर लावतो आपण, जेव्हा पाणी देतो शेतात, जेव्हा दांडाचं पाणी जातं ना दांडातून, ते पाणी दांडातून जात राहतं. परंतु ते पाणी जेव्हा मुरत जातं ना खाली, त्यावेळेस त्या दांडाच्या आजूबाजूला आपण पाणी देत नाही, परंतु त्याच्या आजूबाजूला असलेले जे काही झाडं असतात ना, ती इतकी जोमाने उभारी घेऊन येतात. मग आपल्या लक्षात येतं इथून सतत पाणी वाहतं, पण ते पाणी वाहत नाही, ते मुरत जातं आणि आजूबाजूला असणारं जे काही धान्य असेल ते इतकं जोमाने येतं. ते पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं आपल्याला की इथून सतत पाणी गेल्याच्या नंतर ते मातीत मुरत गेलं आणि मुरत गेलेलं पाणी त्या मुळापर्यंत पोहोचत गेलं आणि पोहोचल्यामुळं ते तरारलेलं पीक जेव्हा पाहतो ना, ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. मला वाटतं ते पाहत असताना एक गोष्ट महत्वाची आहे की नात्यांमध्ये अशा प्रकारे आपण मुरत
तसं नात्यांमध्येही आपण असं उरत गेलो पाहिजे. तेव्हा आजूबाजूचे जे काही आपले काका मावशी हे सगळे जे काही नातेसंबंध आहेत ना, ते नातेसंबंध असे ठरवलेले दिसतात. नाहीतर अलीकडे फार महत्वाची व्याख्या झालेली आहे. एकत्र कुटुंब म्हणजे काय असं जर कुठल्या शहरातल्या पोरांना विचारलं तर ते सांगतात आई बाबा आणि आम्ही भावंड, बस या ज्या एका घरात राहतो ना त्याला एकत्र कुटुंब म्हणतात. हे सगळं अलीकडच्या काळात संकुचित चाललेलं आहे. मी जेव्हा पंढरपूरवरून येडेनिपाणीला जाणार असं माझ्या बाबांना मी सांगितलं की मी कार्यक्रमाला जाणार आहे. रंजनबाई वडिलांनी काय सांगावं, अरुण तू कुठून जाणार आहे? मी म्हटलं पंढरपूरवरून. मग तू पंढरपूरवरून जाणार आहेस ना, तर अगोदर दर्शन घेऊन जा. म्हणजे ही बाबांच्या मनातली जी गोष्ट आहे ना, बघा ते का म्हणले मला असं, तू पंढरपूरवरून जाणार आहेस, तू दर्शन घेऊन जा. मी म्हटलं बरोबर आहे, तुझे मी जाणार आहे, जरी रस्ता इथून तिथून असेल तरी पण तिथून जा. जेव्हा विठ्ठलाची आस माझ्या बापाच्या मनामध्ये एवढी प्रचंड आहे, पण प्रचंड शेतात राहणारा माझा बाबा, पण माझ्या बापाला विठ्ठलाच्या भेटीसाठी नेहमी वारीला येता येत नाही, नेहमी येता येत नाही. आणि मग येता येत नाही विठ्ठलाच्या भेटीसाठी माझ्या बापाला. तेव्हा मी विद्यार्थी होतो, जेव्हा माझ्या बापाला पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला येता आलं नाही. आज जेव्हा मी माझ्या बापाकडे पाहतो तेव्हा बापाच्या मनातली जी काही अपेक्षा आहे ते एक नातं आहे महत्वाचं, आणि ते विठ्ठलाची नातं आहे. आणि मग ती त्या नात्यांवरती केलेली जी कविता आहे ना, ती तुमच्या पुढ्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. इथून आपण सुरुवात करूया कार्यक्रमाला. काय होतंय की माझा विठ्ठलांच्या भेटीसाठी निघतो, पण भेट होत नाही. आणि भेट न झाल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये असणारी जी काही त्या नात्यातला गोडवा आहे ना, तो माझा बाप काय म्हणतो ती म्हणजे ही कविता. बघा तुम्हाला नक्की आवडणार. घर कामान गाठलं मला दाराच्या खिंडीत, घर कामान गाठलं मला दाराच्या खिंडीत, कसं येऊ रे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत. घर कामान गाठलं मला दाराच्या खिंडीत, कसं येऊ रे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत. बाप काय म्हणतो, काय म्हणत नाही माझं, माझ्या शेतात हारीन कोल्हे लांडगी पाकर, माझ्या शेतात हारीन कोल्हे लांडगी पाकर, ती उपाशी पोटी न द्यावी लागते भाकर. माझ्या शेतात हारीन कोल्हे लांडगी पाकर, येती उपाशी पोटी न द्यावी लागते भाकर. असे चाले माझी वारी, असे चाले माझी वारी, ऊन पाऊस थंडीत, कसं येऊ रे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत, कसं येऊ रे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत. हवे दुध त्या गाईला, हवे दुध त्या गाईला रोज गवताचे भारे, हवे दुध त्या गाईला रोज गवताचे भारे, पाटील तर डॉक्टर चाले दुधावर सारे. हवे दुध त्या गाईला रोज गवताचे भारे, हवे दुध त्या गाईला रोज गवताचे भारे, पाटील तर डॉक्टर चाले दुधावर सारे. रोज भरण्याची घर, रोज भरण्याची घर, जावं लागते धुंडीत, कसं येऊ रे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत, कसं येऊ रे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत. तुझ्या भेटीसाठी नाही एक दिवस सुट्टीचा, तुझ्या भेटीसाठी नाही एक दिवस सुट्टीचा, कसा जुळवावा योग तुझ्या पंढरी भेटीचा. तुझ्या भेटीसाठी नाही एक दिवस सुट्टीचा, कसा जुळवावा योग तुझ्या पंढरी भेटीचा. कशी करू रे राखण, कशी करू रे राखण, येती पाखर झुंडीत, कसं येऊ रे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत, कसं येऊ रे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत. नाही नफ्याची ही शेती आहे तोट्याचे ऑडिट, नाही नफ्याची ही शेती आहे तोट्याचे ऑडिट, दारी सावकारी फासेगार चाले नारे नीट. नाही नफ्याची ही शेती आहे तोट्याचे ऑडिट, दारी सावकारी फासेगार चाले नारे नीट. माझं फुल तोरे मला, माझं फुल तोरे मला, भाव पडतो मंडीत, कसं येऊ रे
विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत कस येऊ रे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत आणि कशी भागवावी सांगाले की बाळीची हाऊस कशी भागवावी सांगाले की बाळीची हाऊस मालकीन संकटात तुला करीती नवस कशी भागवावी सांगाले की बाळीची हाऊस मालकीन संकटात तुला करीती नवस सारा पांगला पाचोळा काय बांधू दे पेंडीत कस येऊ रे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत कस येऊ रे विठ्ठला तुझ्या भक्ताच्या दिंडीत अशा प्रकारे माझ्या बाबाच्या मनातली आस म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्या वारकऱ्यांच्या मनात हेच होता असं की नेमकं त्याला भेटायला जायचं त्यावेळेस वेळ भेटत आणि मनात अपेक्षा तर कशी असते हे पांडुरंगांशी झालेलं हे जे नातं आहे ना भक्तांचं प्रत्येकाचं तो धावून धावून येतो त्यासाठी परंतु हे नातं टिकवता येत नाही जसं देवादिकांना पण टिकवता आलं नाही परंतु ते शेतात राहून टिकवलंच ना लोकांना तसा माझा बाप जेव्हा या सगळ्या बाबतीत मला दिसतो असं करत असताना पण त्याच्या मनामध्ये जी आस आहे पंढरीच्या पांडुरंगाविषयी ती नेहमी राहते शेतातून जाते म्हणून तो म्हणतो की तुला जायचंय ना तिथून तर एकदा काय कर दर्शन घेऊन जा हे अशा अनेक नात्या संबंधातल्या कविता जेव्हा मी पाहत गेलो तेव्हा कविता घडत गेली माझ्या आजूबाजूला तेव्हा मित्रांनो एक गोष्ट अत्यंत तुम्हाला सांगणं मला गरजेची वाटतं तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून ते नक्की पाहिलं असेल तुम्ही अनुभवलेला आहे सगळे शेतकरी आहेत समोर बसलेले त्याच्यामुळे मला याची जाणीव आहे पाठीमागच्या काळामध्ये एक घटना घडली होती ती तुमच्या पुढे ठेवतो घटना काय असते आणि दुर्घटना काय असते ह्या सगळ्या घटना घडत असतात तसं आमच्या परळीमध्ये तुमच्यापैकी बहुतांशी लोक येऊन गेलेले आहेत वैद्यनाथांच्या दर्शनासाठी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असल्यामुळं बऱ्यापैकी लोक येऊन गेलेले आहेत दर्शन घेऊन गेलेले आहेत परंतु परळीमध्ये जसं ज्योतिर्लिंगांचं विषय परळी ओळखीची आहे तुम्हाला तसं परळीमध्ये अशा काही दुर्घटना पण घडलेल्या आहेत जी दुर्घटना घडली होती आमच्या परळीमध्ये ती दुर्घटना फार महत्त्वाची आहे ती तुम्हाला सांगतो काय घडलं होतं परळीमध्ये शेतीत राहणारे 47 शेतकरी जेलमध्ये गेले होते पाठीमागच्या आणि हे 47 शेतकरी जेव्हा जेलमध्ये गेले तर कारण काय होतं माहिती का तर आफूची शेती परळीमध्ये केली जाते आणि तो आफूची म्हणजे ज्याच्यापासून तयार होते ती खसखस यांच्या शेतात पिकते म्हणून 47 शेतकऱ्यांवरती गुन्हे नोंदवले घडलं असं एक महिना मीडियाला बाकीचा विषयच नव्हता उठसूट सकाळी कॅमेरे लावायचे आणि त्या आमच्या मोहागावावरती घेऊन जायचं आणि तिथे लोक मालामाल कसे झाले खसखस पिकवून ते मात्र सगळ्या गावभर लोकांना जगभर लोकांना दाखवलं गेलं मला वाटलं एक दिवस त्यातच झाला असेल मी ज्या शहरात राहत होतो त्याच्या आजूबाजूला असं काही घडतंय म्हणून काका एक दिवस मीही त्या गावामध्ये गेलो बघून घ्यावं म्हणून काय झालंय आणि जेव्हा मी त्या गावामध्ये गेलो तिथली भयानक परिस्थिती मात्र वेगळी होती जे 47 शेतकरी जेलमध्ये गेलेले होते जवळपास 1 महिन्याचा कालावधी लुटलेला होता आजोबा मुलगा जेलमध्ये आजी सून आणि लेकर तेवढेच असे 47 कुटुंबावर झालेले होते काय केलं होतं त्यांना का अटक केली होती की तुम्ही खसखस पिकवली आता बघा कसा मुद्दा असतो हा खसखस पिकवणं ही एक प्रक्रिया आहे पण खसखसीपासून आफू तयार करण्याची ही दुसरी प्रक्रिया आहे आणि ज्यांना आफू तयार करायचं होतं त्यांच्याकडे लायसन होतं बघा ज्यांना खसखस पिकवली ना ते मात्र गुन्हेगार होते त्यांना आफू तयार करता येत नव्हतं पण ज्यांना आफू तयार करता येत होतं का ते सही सलामत बाहेर शिकले आणि मग अशा प्रकारची प्रक्रिया घडल्याच्या नंतर ज्या गावामध्ये मी गेलो आणि ते सगळं भयान चित्र पाहिलं की आता तुमच्याकडे शब्दप्रयोग काय आहे मला माहिती नाही आमच्या मराठवाडी बोलीमध्ये इरवाड एक शब्द आहे तुमच्याकडे आहे इरवाड कळतं का आपल्याला इकडच्या लोकांमध्ये माहिती नसेल इरवाड म्हणजे काय की जसं काँग्रेस गवत आहे लोकांच्या शेतात असतं ते वाऱ्यामध्ये पसरतं आणि आपल्याही कुठेतरी लहान गवत उगवलेलं असतं शेजाऱ्यांनी जर एखादं पीक घेतलं तर ते वाऱ्यामुळे आपल्या शेतात येतं आणि कुठं कुठं ते उगवलेलं असतं जे आपण
मालामाल झाले आणि त्यांच्या शेतात वाऱ्याने ते बी तुमच्या शेतात आलं, उगवलं, त्याला हिरवळ म्हणतात. त्याच्यामुळे अशा हजारो लोकांच्या शेतात हिरवळ पसरली आणि त्या हिरवळीमुळे 47 शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकलं आणि जे मालामाल झाले होते ते सही सलामत बाहेर सुटले. आणि ही घटना घडल्याच्या नंतर त्या लोकांना माहिती आपण काही केलंच नाही गुन्हा. वाऱ्याने जर आपल्या शेतात काहीतरी आलेलं असेल तर त्याला आपण काय करणार. परंतु ते 47 शेतकरी जेलमध्ये असताना मी त्यांच्या घरी गेलो. एका घरातली घटना सांगतो तुम्हाला काय झालं. ते आजी आणि सून असे दारासमोर बसलेले. मी सहज गेलो आणि त्या आजीला विचारलं, आजी आजी एवढं शांत का बसला, काय झालंय. आणि घरात एखादी दुर्घटना झाल्याच्या नंतर चेहरे कसे पडतात ना, तसा तो आजीचा चेहरा पडलेला होता. त्या आजीने सांगितलेली घटना महत्वाची आहे बघा. म्हटलं काय झालं. रात्री बेटा 12 वाजेपर्यंत सून आणि आम्ही दोघे जणी बसलो होतो. म्हैस मिळणार होती. 12 वाजेपर्यंत थांबलो आम्ही, पण डोळा लागला आणि तसंच बाजावर झोपी गेले. ते वगारू जे आहे ना, अर्ध बाहेर अर्ध मध्ये असताना कुत्र्यांनी ते वगारू फाडलं. ती म्हैस पण मेली. विचित्र होतं. जर तुझे आजोबा इथं राहिले असते ना तर ही दुर्घटना आमच्या घरात घडली असते. किती कुठे आहे. 1 महिना झाला बेटा. ते कुणीतरी खसखस पिकवली आणि माझ्या लेकरांसकट त्यांना घेऊन गेले पोलीस. ते काळजाला हलवणारी घटना होती. आणि मग मी त्यांच्या घरात पाहिलं तर पावसाचे दिवस होते, छप्पर गळत होतं, मध्ये पत्र फुटलेले होते. म्हटलं आजी खसखस पिकवून तर लोक मारामार झाले म्हणतात, मग तुमच्या घरावर तर फुटकेच पत्र आहेत. बेटा आम्हाला आणखी काहीच माहित नाही, आम्ही काहीच पिकवलं नाही. आणि जे 47 गेले आमच्या गावातले त्यांनी कुणीच पिकवलं नाही. बघा काय घटना असं. आणि ह्या सगळ्या घटना घडल्याच्या नंतर रंजनभाई 2-3 दिवस अस्वस्थ होतो. मी काय करावं. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, पण आपल्या शेती मातीत ह्या सगळ्या घटना घडत असताना याच्यावरती जे काही प्रकट आहे, जे वास्तव आहे ते मांडणारा मीडिया पण नव्हता त्या. आणि मग ते सगळं घडल्याच्या नंतर त्याच्यावर लिहिलेली रचना तुमच्या पुढ्यात ठेवतो मी. बघा कवितेचं शीर्षक आहे आपू. मला माहित आहे की ह्या सगळ्या जाणीवा मी त्या कवितेच्या माध्यमातून तुमच्या पुढ्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. काय घडलं होतं ते आणि त्याच्यावरती सगळं डोळ्याने पाहिल्याच्या नंतर जी कविता लिहिली ती कविता आहे आपू. पांढरं सोनं पिकवलंय का माती मोल विकू. आणि पांढरं सोनं पिकवलंय का माती मोल विकू. आणि विकल जे ते पिकवलं तर म्हणता तुम्ही आपू. अरे पांढरं सोनं पिकवलंय का माती मोल विकू. आणि विकल जे ते पिकवलं तर म्हणता तुम्ही आपू. मग खेड्याकडे चला, मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू. मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू. पाटील साहेब मला माहित नाही वर गांधीजी आहेत की नाही मला माहित नाही. लोक असं म्हणतात की माणसं गेल्याच्या नंतर वर असतात. मग मी महात्मा गांधींशी संवाद केला की बापू तुम्ही त्या काळात म्हणायचे की खेड्याकडे चला. म्हणजे कोणासाठी नारा होता. इथल्या राजकारणी लोकांना कळत नाही का ऐकणाऱ्याला कळत नाही. म्हणून तुम्ही तर जो नारा दिला होता की लोकांना सांगत होते तुम्ही खेड्याकडे चला खेड्याकडे चला. मग ही लोक खेड्याकडे का जात नाही. नेमकं उलट घडतंय, लोक शहराकडे निघाले. म्हणून मी गांधींजी बरोबर संवाद केला कवितेच्या माध्यमातून आणि त्यांच्याशी संवाद करून त्यांना प्रश्न विचारला की बापू नेमकं काय झालं. आई पांढरं सोनं पिकवलंय का माती मोल विकू. आणि विकल जे ते पिकवलं तर म्हणता तुम्ही आपू. मग खेड्याकडे चला, मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू. मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू. एका रात्रीतून व्यापारी होतो माल, एका रात्रीतून व्यापारी होतो माल. ज्वारी बाजरी हा भेटी शेतकरी बेहाल. उसने नापुनी मग गांजा का न पिकू. उसने नापुनी मग गांजा का न पिकू. मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू. मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू. पाठीमागे एक रोग आला होता आणि सगळी माणसं मुंगशी घालून फिरायची. हा तुमच्याकडे आला होता का. हा आला होता. घालत होती ना मुंगशी घालून फिरत होती. हा माझा बाप त्याला काय म्हणतात तुम्ही माहित नाही, पण माझा बाप तर मला म्हणायची लोक मुंगशी घालून का फिरतात. बैलाला मुंगशी घातलेली परंपरा माहिती होती, पण माणसाला मुंगशी घातले नाही या रोगामुळे पाठीमागे.
2 कोटी रुपयाचा नफा झाला. म्हटलं सर कशामुळे? अरे माझा बाप जे आहे ना असा मुंगशाचा व्यापारी होलसेल, मुंगशाचा व्यापारी आहे होलसेल, आणि एका रात्रीत एवढे मुंगसे विकले की 2 कोटी रुपयाचा नफा झाला. विचार करतो माझ्या बापाने किती मुंगसे विकले असते तर एवढा नफा नसता. म्हणून लिहिलं बघा मित्रांनो, काय लिहिलं? आहे का तो व्यापारी होतो मला महाल, ज्वारी बाजरी हापरेटीनं, शेतकरी बेहाल, उसने नाकुनी, मग गांजा का न पिकू, उसने नाकुनी, मग गांजा का न पिकू, मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू, मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू. अरे ऑफिसमध्ये कधी आम्ही पाहिलं का टिकून, अरे ऑफिसमध्ये कधी आम्ही पाहिलं का टिकून, गांधीजींना घेतलं खालीवर झाकून. अरे ऑफिसमध्ये कधी आम्ही पाहिलं का टिकून, आणि गांधीजीला घेतलं की खालीवर झाकून. चोरच आहे तुम्ही, आणि आम्ही कसे टाकू. मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू, मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू. पिकत नाही शेती तर वाढेतली की फाशी, पिकत नाही शेती तर वाढेतली की फाशी, आणि तुम्ही सारे दिले आणि आमची झाली काशी. अरे पिकत नाही शेती तर वाढेतली की फाशी, आणि तुम्ही सारे दिले आणि आमची झाली काशी. आणि काय पिकलं ढेका, काय पिकलं ढेका ते आमचा आम्ही मोकू, काय पिकलं ढेका ते आमचा आम्ही मोकू. मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू, मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू. पाटील साहेब किती साधं सूत्र आहे. एखादा दुकानदार बघा, दुकानात कुठले बिस्किट ठेवायचे, कुठली डाळ ठेवायची, साखर कशी ठेवायची, हे आपल्याला विचारून ठेवतंय कधी कधी. त्याला माहित आहे जे विकणार आहे तेच ठेवायचे, जे लोक घेत नाही ते दुकानात माल ठेवून काही उपयोगाचा नाही. मग मला एक प्रश्न कळत नाही, शेती आमची, राबणारे आम्ही, मग शेतीत काय नेमकं विकणार आहे ते तर आम्हाला पिकू द्या ना. पण तसं होत नाही. आमची शेती असून शेतीत काय पिकवायचं हे सरकार ठरवा. आणि अशा प्रकारचे जर धोरण राहिले तर मला वाटतंय या कृषी संपन्न असणाऱ्या देशाला फक्त राजा म्हणायचं, परंतु राजा कधी होणार आहे ते कधी नाही. म्हणून मी लिहिलं मित्रांनो बघा, खसखस लिहिली, अरे खसखस पिकली आता माझ्या मळ्यात, अरे खसखस पिकली आता माझ्या मळ्यात, आणि मरू नका कुणी कासरा लावून गळ्यास. अरे खसखस पिकली आता माझ्या मळ्यात, आणि मरू नका कुणी कासरा लावून गळ्यास. अरे सावकाराच्या पुढं नका कुणी वाकू. मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू, मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू. पाठीमागे जामखेडला कवी संमेलन होतं आणि मंत्री महोदय समोर बसून होते, आणि समोर बसून असल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला की म्हटलं साहेब एकच प्रश्न महाराष्ट्रात मंत्रिमंडळाला परेशान करून सोडला, शेतकरी आत्महत्या करतात सोल्युशन सापडत नाही. ते म्हटले हो. मी म्हटलं बघा मी फुकटात तुम्हाला सोल्युशन देतो, उद्यापासून एकही शेतकरी आत्महत्या करणार. त्यामुळे काय, मी म्हटलं त्यांना साधा सरळ प्रश्न आहे, तुम्ही बिडी, तंबाखू, दारू, सिगारेट, गुटखा यांना परमिशन कशी देता. ते म्हणले अजून सोपं आहे. म्हणे काय, आम्ही असा एक वैज्ञानिक इशारा देतो आणि त्या कागदावर कोणी छापतो म्हणे पॉकेटावर, हे शरीराला हानिकारक आहे. बघा स्वामी सर काय सांगतात, हे शरीराला हानिकारक आहे असं जरी लेबल लावला की परमिशन देतो म्हणे. मग लोकांनी ते ओळखायचं काय करायचं काय नाही. मी म्हटलं साहेब किती सोपं आहे, आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला 2-2 गुंठे खसखस पिकवायला परमिशन द्या. एकूण शेतकरी आत्महत्या करणार नाही, 2-2 गुंठे परमिशन द्या, आम्ही खसखशीच्या अख्ख्या पाकिटावर छापू, हे शरीराला हानिकारक आहे. होईल का असं? परंतु नाही होणार. म्हणून लिहिलं बघा, अरे खसखस पिकली आता माझ्या मळ्यात, आणि मरू नका कुणी कासरा लावून गळ्यात. अरे खसखस पिकली आता माझ्या मळ्यात, आणि मरू नका कुणी कासरा लावून गळ्यात. अरे सावकाराच्या पुढं नका कुणी वाकू. मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू, मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू. आणि कवितेचा शेवट लिहिला बघा, टाळ्या वाजवायच्या असल्याने असे एका दोघांनी नाही वाजवायच्या. हा काय आणखी तरी टॅक्स नाही, टाळ्यांवरती आणखी टॅक्स नाहीये, त्याच्यामुळे जर वाजवा वाटला तर मनसोक्त वाजवा, कारण तुमची दाद ही आमची जायदाद असते. तुमची दाद ही आमची जायदाद असते, आणि ती जायदाद असेल कोणतरी असं एखाद्याने वाजवायची नाही. वाजवा वाटलं तर चांगलं वाजवा, कारण ती जायदाद अशी
रूमने मोर्चे काढले गुरुजी, लोकांनी प्रश्न मिटले नाही झाले. म्हणून मला वाटलं की मी शेतकरी बाप आहे माझा, माझ्या बापाचे प्रश्न मला माहित आहेत, ते प्रश्न कधी सुटतील. मला वाटलं की मी कवितेत जे मांडले तसं घडलं की 100% सुटते. मी लिहिला, अरे एक होऊन आम्ही आता काढू की मोर्चा, एक होऊन आम्ही आता काढू की मोर्चा, आणि गांजावाले अफवा करतील की खर्चा. अरे एक होऊन आम्ही आता काढू की मोर्चा, आणि गांजावाले अफवा करतील की खर्चा. जाहिराती बॅनर, जाहिराती बॅनर आणि बातमी ही छाप. मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बाबू, मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बाबू. अरे पांढरं सोनं पिकवलंय का माती मोल विकू, अरे पांढरं सोनं पिकवलंय का माती मोल विकू, आणि विकल जे ते पिकवलं तर म्हणता तुम्ही आपू, आणि विकल जे ते पिकवलं तर म्हणता तुम्ही आपू. मग खेड्याकडे चला, मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू. वा, 35 वर्षात नेमकं कुठं वाजवायचं ते लोकांना कळालं. मी हेच अपेक्षा करत होतो, ते असं मोदी मध्ये वाजवून असं भंग करायचा नाही, आणि कुठं वाजवायचं हे तुम्हाला कळलेलं आहे. कारण एवढं नेमकं आहे की बघा, आपण बिस्किट पाण्यामध्ये टाकतो आणि तोंडात टाकतो, पण हे तुम्हाला माहिती आहे निपाणीकरांना काय, की ते बिस्किट पाण्यामध्ये किंवा चहामध्ये बुडवल्याच्या नंतर बाहेर काढून 2 तास गप्पा मारायच्या नंतर तोंडात टाकायचे. ते जाईल का? 2 तास तुम्ही बघितलं, पण तुम्हाला टायमिंग अचूक माहिती आहे की पटकन बोलायचं, पटकन तोंडात. म्हणजे टाळ्या कुठे वाजवायच्या हे मला आत्ताशी कळालं. म्हणजे तुम्ही योग्य वेळेत दाद कशी द्यायची हे ते तुम्हाला कळते. असो, परंतु या सगळ्या गोष्टी शेतीच्या बाबतीत घडत राहतात अलीकडे आजूबाजूला. पण हे घडत असताना मित्रांनो हे सगळं तर चालू आहे. मग हे कसं संपणार आहे? हे संपणार नाहीये, याला संपवावं लागेल. आणि मग शेतकऱ्यांना हे संपवण्यासाठी आता कुठली आंदोलन, आता कुठले मोर्चे काढायचे, आता काय करायचं, नेमकं काय आपल्या हातात? आपल्या हातात जी आहे ना ती गोष्ट आता शेतीतल्या पिकवणाऱ्या लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. शेती कशी करायची? आता गटागटाने शेती करून पाहिली आपण. बघा साहेब, तुमच्याकडे बी असतील, हे गटाची शेती करून बी लोक बसले. जेव्हा त्यांच्याकडे योग्य माल हाती आलेला असतो तेव्हा नेमके भाव पडलेले असतात. आणि मग माझा बाप मला म्हणायचा, काय धतुरा पेरावं काय धतुरा माहिती आहे तुमच्याकडे? हा, नेमकं असं झालं की आमच्या गावात असे नेमके भाव पडलेले असतात. सोयाबीन झालेला असते बाजारात त्याच्या वेळेस नेमके भाव पडलेले असतात. ज्वारी पिकलेली असते नेमके भाव पडलेले असतात. कापूस घरात काय नेमके भाव पडलेले असतात. आणि मग अशा वेळेस मला बाप म्हणतो आता काय नेमकी धतुऱ्याची शेती करावी, काय करावं, म्हणजे नेमकं पिकवावं काय म्हणजे यांना योग्य भाव येईल. म्हणून बघा त्याच्या बाबतीत सांगितलेली एक कथा तुम्हाला सांग, तुमच्या पुढे ठेवतो. अरे खता बियाणं जिरवलं घा, अरे खता बियाणं जिरवलं घा, काय उत्तर धरू मी, काय उत्तर धरू मी. इथं चढ्या भावानं विकन काय मग धतुरा पेरू मी, इथं चढ्या भावानं विकन काय मग धतुरा पेरू मी, इथं चढ्या भावानं विकन काय मग धतुरा पेरू मी. अरे खताचा डोस देऊन शिव मांडीवाणी आला सारा, अरे खताचा डोस देऊन शिव मांडीवाणी झाला सारा. 12 महिन्यात जाईन उसवर वाळून आलाय तुरा, 12 महिन्यात जाईन उसवर वाळून आलाय तुरा. पिकाचं कर्ज ने घराचा खर्च, पिकाचं कर्ज ने घराचा खर्च, कशी जतरा करू मी, कशी जतरा करू मी. इथं चढ्या भावानं विकन काय मग धतुरा पेरू मी, इथं चढ्या भावानं विकन काय मग धतुरा पेरू मी, इथं चढ्या भावानं विकन काय मग धतुरा पेरू मी. अरे हिरव शिवार पाहून देतो उचलतो मनमानी, अरे हिरव शिवार पाहून देतो उचलतो मनमानी. फिट नदीनं तवत
दारुलीन हायब्रिड जेव्हा रिमाजला शेतात माकुल गावरान दारुलीन हायब्रिड जेव्हा रिमाजला शेतात माकुल अरे काम करून घाम गाळून हे जीवन झालंय हापूस अरे काम करून घाम गाळून हे जीवन झालंय हापूस धान्याचे गोदाम सडविता मुद्दाम अरे धान्याचे गोदाम सडविता मुद्दाम देता उतार दारुणी इथं चढ्या भावांनो विकन काय मग धतुरा पेरू मी इथं चढ्या भावांनो विकन काय मग धतुरा पेरू मी इथं चढ्या भावांनो विकन काय मग धतुरा पेरू मी अरे पिकवली शेती मिळून आम्ही गटाच्या गटाने अरे पिकवली शेती मिळून आम्ही गटाच्या गटाने मिळाला भाव तो वाकळाला ठाव दिले हातावर वटाने अरे मिळाला भाव तो वाकळाला ठाव दिले हातावर वटाने हवा तसा कुठं मिळाला भाव हवा तसा कुठं मिळाला भाव पीक 17 घेऊन पीक 17 घेऊन इथं चढ्या भावानं विकन काय मग धतुरा पेरू मी इथं चढ्या भावानं विकन काय मग धतुरा पेरू मी इथं चढ्या भावानं विकन काय मग धतुरा पेरू मी अशी धतुऱ्याची शेती सुद्धा करावी लागली आता शेतकरी परेशान आहे तो हा नोकरीला असणाऱ्या लोकांचं ठीक आहे पण रमजान भाई आता एक नवीन समस्या झाली अहो नोकरीला असणाऱ्या लोकांचं ठीक आहे तुमचं आमचं ज्यांना भरपूर शेती आहे त्यांचं ठीक आहे पण त्यांच्या मुलांची सगळ्यात मोठी समस्या निर्माण झाली पाटील सर गावात तुमच्या आहे की मला माहित नाही प्रत्येक गावाचा 5-50 लेकर पारावरच आहे पण कुठल्याही गावाचा 5-50 लेकर बरोबर का पारावरच आहेत का लग्नच तुमच्या गावात सदगिरी आहे पाटील मला माहिती नाही काय आहे ते पण आमच्याकडे तर ही समस्या आहे लग्नच होण्याचे परेशान आहेत बिचारे काय करते शिकून नोकऱ्या नाही पारावर येण्याशिवाय पर्याय नाही घरी आल्याच्या नंतर आई म्हणते कुठं आहे की नाही काही वेळ नाही आज सगळ्या ते म्हणाले नोकरी नाही परेशान आहेत लोक आणि मग अशा लोकांची समस्या एक वेगळीच आहे या तरुणांची आणि या तरुणांना कुणी पुरी द्यायला तयार नाही आणि मग हे लोक काय करावे याने पूर्वीच्या काळात सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या अलीकडच्या काळात हे सगळं बदलत गेलं त्याच्यावरती लिहिलेलं भाग असे बघा या तरुणांवरती हे नातं एक वेगळंच आहे यांचं जुळच
वाढली, अरे गावच्या पोरी सांभाळून ही लायकी काढली, आणि कुणी बी येतोय बोलून जातंय बेकारी वाढली, अरे कुणी बी येतोय बोलून जातंय बेकारी वाढली. अरे म्हातारी मेली सोकला काळ, अरे म्हातारी मेली सोकला काळ, पण सांगा मी काय करू. त्या नोकरीवाल्या पोरानं नेलं गावचं पाखरू, त्या नोकरीवाल्या पोरानं नेलं गावचं पाखरू. वर्गांमधल्या पोरांना ती सरळ वाटली, अरे वर्गांमधल्या पोरांना ती सरळ वाटली, त्या नजरेने मारून मजला भुरळ घातली, त्या नजरेने मारून मजला भुरळ घातली. आता मना मनातच भरते घागर, आता मना मनातच भरते घागर, पण उधारी कुठं काढू. अरे मना मनातच भरते घागर, आता हात कुणाच धरू. त्या नोकरीवाल्या पोरानं नेलं गावचं पाखरू, त्या नोकरीवाल्या पोरानं नेलं गावचं पाखरू, त्या नोकरीवाल्या पोरानं नेलं गावचं पाखरू. हे पाणी निपाणीतलंच आहे. पाटील साहेबांना संदर्भ कळाला असेल या सगळ्या बाबतीत, कारण आमच्यासारखे लोक इथं आल्याच्या नंतर कुठलं कुठलं पाणी घेऊन येते त्याचा काही नेम नाही. तरी परंतु या सगळ्या बाबतीत मध्ये या सगळ्या घटना घडतायत. आता या पोरांची समस्या समोर आहे, त्यांनी काय करायचं. जे गावात एखादी सुंदर पोरगी राहिली तर नोकरीवाले त्याचे बाप आई बाप शोधतात. आता कितीतरी बघा ना तुम्ही, जमीन किती आहे, 50 एकर आहे, ते मुलीचा बाप काय विचार करायला, नोकरी नाही. ते जर नाही म्हटलं तर म्हणते शेती किती असून काही उपयोग नाही. आमच्याकडे तर तशी परंपरा आहे, तुमच्याकडे तरी वेगळं असेल, कारण इकडे उंचेवारी जरा जास्त असल्यामुळे होत असेल. पण आमच्या मराठवाड्यामध्ये जरा दुष्काळी पट्टा आहे, त्या दुष्काळी पट्ट्यामुळे आमच्याकडे जमिनीला काय अजिबात किंमत नाही. 50 नाही 100 एकर जरी आहे म्हटलं ना, 7-12 त्यांनी 7-12 जरी आपण दाखवलं का आमच्याकडे पूर्वी देत नाही. ते म्हणते नोकरीला आहे का अगोदर विचार. अशा पोरांची ही समस्या वाढत राहील, शेतीतली समस्या वेगवेगळ्या पद्धतीने वाढत राहील. परंतु ह्या सगळ्या समस्येला आता उतारा काय देणार, आता काय करणार, हे सगळं तुमच्या आजूबाजूला घडतंय मित्रांनो. परंतु आई म्हणून या नात्याकडे बघत असताना आमच्या रंजन भाईने तर खूप सुंदर लिहिलंय या बाबतीत. वर्गातल्या सगळे माझे मुलं रंजन भाईची कविता म्हणतात, तोंडपाठ झालेली आहे मुलांना. आईवरती कुठलाही कवी असेल तर तो भाष्य करतच असतो, लिहित असतो. परंतु ही संध्याकाळ आहे आणि खऱ्या अर्थाने लाइटिंग तुम्ही लावलेली आहे ती फार सुंदर आहे. तुम्ही त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर ती नजर अशी ओळख राहते ना. आणि यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर मला रंजनबाई हे लक्षात आलं की ह्या चांदण्या आहेत सगळ्या, ऐका ना. आणि ह्या सगळ्या चांदण्याकडे पाहिल्याच्या नंतर पाठीमागच्या काळामध्ये आईचं भाष्य करत असताना लिहिलेली एक कविता आहे. आणि ती काय करत असते की पाठीमागे एकदा औरंगाबादचा कार्यक्रम होता आणि कार्यक्रमाला निघालो होतो. आणि कार्यक्रमाला जात असताना आमच्याकडे कपाशीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. इकडे तुमच्याकडे ऊसाची शेती जास्त आहे ना, आमच्याकडे कपाशी जास्त आहे. आणि मार्च महिन्यामध्ये काका काय होतं की शेवटची उलटवाडी होत असताना कुठं कुठे एखादा बोंड फुटलेला असतो आणि ती वेचत असते. सगळं रान काळ करून आलेलं असतं, एकही हिरवंपान राहत नाही. आणि कुठं कुठं अशा चांदण्या आहेत ना, एक बोंड राहिलेलं. त्या दोन्ही माता माऊली एकमेकाला गाणं म्हणत म्हणत येत होत्या. मी तिथून ते चित्र पाहिल्याच्या नंतर डोक्यात आलं की बघा, हे सगळे उलटवाडी जरी झालेली असली तरी परंतु ही माऊली ह्या चांदण्या आपल्या ओटीत भरते. त्या सगळ्या चांदण्या वेचते ती आणि आपल्या ओटीत भरते. आणि ती ओटीत भरताना लिहिलेली रचना काय होती ती तुमच्या पुढ्यात ठेवतो बघा. भेगाळली भुई अंधाली पानागळ, भेगाळली भुई अंधाली पानागळ, सोशिते साया यातनाची कळ, सोशिते साया यातनाची कळ, अन संसाराचा झाड माय भावाला पुसिते,
कशी दुष्काळाची सर तिच्या पाचीला पुंजली, कशी दुष्काळाची सर तिच्या पाचीला पुंजली, ओटी भरल्या जाचा माय रंजली गांजली, ओटी भरल्या जाचा माय रंजली गांजली, हड झिजले माईचे तरी कंबर कसते, आशा काळोखाच्या राती माय चांदण वेचिते, चांदण वेचिते माय चांदण वेचिते, चांदण वेचिते माय चांदण वेचिते, अरे कापसाच्या गुंडावरी कर्जाचा भार, अरे कापसाच्या गुंडावरी कर्जाचा भार, अन हिरव्या पानाचा लय बापाले आधार, अन हिरव्या पानाचा लय बापाले आधार, पिक जळायचं राणी माय बापाले जपते, आशा काळोखाच्या राती माय चांदण वेचिते, चांदण वेचिते माय चांदण वेचिते, चांदण वेचिते माय चांदण वेचिते, बालकर जाण गोड लागना भाकर, बालकर जाण गोड लागना भाकर, माई फाटक्या संसारी तिचा झाकी ते पदर, माई फाटक्या संसारी तिचा झाकी ते पदर, दाबाईला बुडी गळा भेटना ओढते, अशा काळोखाच्या राती माय चांदण वेचिते, चांदण वेचिते माय चांदण वेचिते, चांदण वेचिते माय चांदण वेचिते. आणि एक गोष्ट स्वामी सर फार महत्वाची आहे बघा, घडतं असं की नेमकं शेतकरी आत्महत्या करताय, पुरुष स्त्रिया संकटाला घाबरून आत्महत्या करण्याची परंपरा पाटील साहेब पुरुषांची, आणि आपण मिरवतो काय, मी पुरुष आहे, संसाराचा गाडा मलाच चालवतोय, पण आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या बघा सगळ्यात जास्त आहे. परंतु आभाळभर संकट सोडून गेला ना शेतकरी, पण पाठीमागे असलेली माता माऊली त्या चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन संकटाला दोन हात कसं करायचं तिच्याकडून शिकावं. ती आत्महत्या करत नाही, ती कधी आत्महत्या करत नाही. संकटाला घाबरून इकडे बसलेली सगळी मंडळी आत्महत्या करते, परंतु नवरा निघून गेला, आभाळभर संकट पाठीमागे सोडून गेला, पण ती म्हणते आता मी मरणार नाही. ती लेकरांना, लहान लहान लेकरं असू द्या, त्या लहान लहान लेकरांना मोठं करण्यासाठी आभाळभर संकट सहन करत राहते, झेलत राहते, पण आत्महत्या करत नाही. आत्महत्या करणारी इकडची जमा, इकडे बसलेले, हे नाही करत कधी, असं कधी घडलं नाही. म्हणून कवितेचा शेवट लिहिला साहेब मी बघा, काय म्हणते ती आई, नाही मरायचं आता अशी ठरविते माय, नाही मरायचं आता अशी ठरविते माय, सारा जुलूम जाचा दारी हरविते माय, सारा जुलूम जाचा दारी हरविते माय, अनवाबाळाचं बळ माय काळजाला देते, अशा काळोखाच्या राती माय चांदण वेचिते, चांदण वेचिते माय चांदण वेचिते, चांदण वेचिते माय चांदण वेचिते. ही परंपरा आहे. आई या नात्याला आपण कसं बघतो ना ते फार महत्त्वाचं. आमचा संतोष नारायणकर नावाचा एक कवी मित्र आहे, तो फार सुंदर लिहितो याच्यावर. आम्हा चारी भावांच्या बायका हे सांगत होत्या, काय सांगत होत्या, आम्हा चारी भावांच्या बायका हे सांगत होत्या की एका घराला चार भिंती असतात. आम्हा चारी भावांच्या बायका हे सांगत होत्या की एका घराला चार भिंती असतात, परंतु माय म्हणायची चार भिंतीचं मिळून एक घर बनते. माय म्हणायची
चिप्स मिळून एक घर बनतंय. ती माहेरी गेली आणि घरात उंदीर झाले. ती माहेरी गेली आणि घरात उंदीर झाले. ती पुन्हा परत आली, ती घराचे मंदिर झाले. ती पुन्हा आली परत, ती घराचे मंदिर. ते घर शोभिवंत कसं राहतं बघा तुम्ही. 4-5 दिवस तुम्ही माहेरी जाऊन बघा, परत आल्यावर तुम्हाला घरात काय सापडतं रिकाम्या वाटल्या. इकडून मुंग्याची रांग, तिकडं फुटाणे शेंगदाणे, ज्या एक वस्तू नीट जागेवर राहत नाही. आल्याबरोबर तुम्ही असं निवांत झोपता का कधी? यांच्या नावाने बोटं मोडताना काही दाबात शिव्या देतात, पण अगोदर साफसफाई करून घर अगोदर स्वच्छ करा. पण ती माता माऊली जर घरात नसेल तर ते घर माणसाचं राहत नाही. म्हणून मला वाटतं की मित्रांनो, या सगळ्या गोष्टी घडत असताना एक होईल, सिमेंटचं वेगळं घर रोज बांधायचं. कुणाला नाही बांधता येणार? सिमेंटचं वेगळं घर रोज बांधता येईल, पण एका छताखाली सांगा कधी नांदता येईल. पण एका छताखाली सांगा कधी नांदता येईल. हे नांदणं आता आमच्या घरात आहे. घरातून आजी हातोबा, घरातून आजोबा हातोबा, घरातून आई हातोबा, घरातून बाप हातोबा. आणि लोक मला बऱ्याच वेळेस आपण कार्यक्रमाला जातो तेव्हा घर दाखवतात. मोठे मोठे लोक असतात आयोजक, ते घर दाखवतात आणि घरात गेल्यानंतर म्हणतात सर हा हॉल आहे, याच्या त्या फरशा आहेत ना सर, याच्यासाठी जे मार्बल आहे ना ते गुजरातून आणले. ही सुरुवात होते. सर हे कारागीर आहे, हा कारागीर इथला नाही, ते राजस्थानहून खास बोलवलं होतं सर. हा असं आहे का? आपल्याला हो म्हणावं लागतं. आपण कार्यक्रमाला गेलेलं नाही म्हणून पुन्हा पॉकेट काम केलं काय. त्याच्यामुळे आम्ही नेहमी सांगत राहतो हा असं आहे का, मग ते वरी घेऊन जाणार. सर ही दीदीची बेडरूम स्पेशल, तेव्हा छान आहे. तेव्हा त्याचं दप्तर वगैरे, त्याचे कपडे वगैरे असं सेपरेट केलं. बरं ठीक आहे. पुन्हा आल्याच्या नंतर हे दादासाठी वेगळं, तिचं पण सेपरेट, त्याचं पण सेपरेट, दोघांना वेगळं. आणि ती खाली आहे ना, खाली ते बाबांना वर चढता येत नाही म्हणून त्यांच्यासाठी ती वेगळी बेडरूम, ती आईला वेगळी बेडरूम, ती आमची वर आहे मास्टर बेडरूम. हे असं म्हणजे असं दाखवण्यात आम्हाला अर्धा पाऊण तास होत आला. आणि मग हे सगळं केल्याच्या नंतर मी त्यांना नेहमी एक विचारत असतो की सर हे वेगवेगळ्या बेडरूम करून ठेवल्या तुम्ही सगळ्या, आणि या सगळ्यांना एकत्रित जेवणासाठीची बेडरूम आहे का नाही? एकत्रित तुम्ही सगळे बसता त्याच्यासाठी आहे का नाही? पण अशा सेपरेट करत गेलो आपण, पण माणसं एकत्रित येत नाही. म्हणून सिमेंटचं वेगळं घर रोज बांधता येईल, पण एका छताखाली सांगा कधी नांदता येईल. सुखातच माणसानं बेभान होऊन जगायचं. सुखातच माणसानं बेभान होऊन जगायचं. सुखाच्या माग दुःख सोडून सुखाच्या माग कधीच नाही लागायचं. दुभंगलेल्या मनाला पुन्हा सांगता येईल, दुभंगलेल्या मनाला पुन्हा सांगता येईल, पण एका छताखाली सांगा कधी नांदता येईल. पण एका छताखाली सांगा कधी नांदता येईल. एकत्रित भोजन आमच्या होत नाही घरी, एकत्रित भोजन आमच्या होत नाही घरी. प्रत्येकाच्या मनातली गोष्ट कळत नाही घरी. जेवायला बसल्यावर सगळी समस्या कळत होत्या, आजी आजोबा काका काकू, त्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय हे सगळं कळत होतं. आता नाही. म्हणून एकत्रित भोजन आमच्या होत नाही घरी, प्रत्येकाच्या मनातली गोष्ट कळत नाही घरी. एका घरात राहतो, एका घरात राहतो असं फक्त म्हणता येईल. एका घरात राहतो असं फक्त म्हणता येईल, पण एका छताखाली सांगा कधी नांदता येईल. पण एका छताखाली सांगा कधी नांदता येईल. ओढताण झाली घरी ती खचून जाता अवसान, ओढताण झाली घरी ती खचून जाता अवसान. लहान मोठ्याच्या घरात मग राहत नाही मानपान, लहान मोठ्याच्या घरात मग राहत नाही मानपान. एका धाग्यानं घर आमचं कधीही विणता येईल, एका धाग्यानं घर आमचं
चूक झाली, ज्याची चूक झाली त्याला कधीही ताणता येईल, ज्याची चूक झाली त्याला कधीही ताणता येईल. पण एका छताखाली सांगा कधी नांदता येईल. सिमेंटचं वेगळं घरगोत बांधता येईल, पण एका छताखाली सांगा कधी नांदता येईल. पण एका छताखाली सांगा कधी नांदता येईल. हे नांदणं आता एकत्रित असं धाग्याने गुंफलेलं जे घर असायचं ना, तर घरात माणसं आल्याबरोबर आजोबाची नजर, आजीची नजर, काकूची नजर, आत्याची नजर, बहिणीची नजर, भावाची नजर, मुलाची नजर, मुलीची नजर, सगळ्या माणसावर राहताना एखादा माणूस त्याचा चेहरा पाहिल्यानंतर, विशेषतः पाटील सर इथे सायकोलॉजीचे माणसं आहेत तिथे बसले, त्यांना माहित आहे चेहरा बघितला की त्यांना बराच इतिहास भूगोल कळतो. हा, माणसाच्या घरात आल्याबरोबर बघा ना, तुम्ही फक्त माणसाचा चेहरा बघा आणि या चेहऱ्यावर ह्या सगळ्या खुणा आहेत आणि माणसाला बघितल्याबरोबर लक्षात येतं की आनंदात आहे की दुःखात आहे की कशात आहे, नेमकं काय चाललंय चेहरा बघून कळतात. आणि अशी ओळखायची माणसं अगोदर आजी आजोबा करत असतात. आता एकटा आणि ती एकटी, दोघांनाही वेळ नाही आणि अशा अवस्थेमध्ये माणसं आता माणसासारखी राहील. माणसाने माणसाची बात केली, जातीने माणसाची कानाची बैल मान केली. कसा इतिहास सांगतो जातीच्या या माणसाला आणि माणसाची जाती इथं माणसाला खात गेली, माणसाची जाती इथं माणसाला अशी माणसं झाली. आता नात्या गोत्यांची माणसं राहिली नाही. म्हणून मित्रांनो, या सगळ्या नात्या गोत्याला जोपर्यंत आपण टिकून ठेवणार नाहीत ना, तोपर्यंत ह्या घटना घडणार. घडतं काय बघा, आपल्या घरात एकच मुलगी असते. आता अगोदर 4-5 होत्या, अलीकडच्या काळात शासनाने केले एकच मुलगा एकच मुलगी. काही काहींच्या घरात तर आता मुली हद्दपार झाल्या, एकच मुलगा, तो आपली वाट लावायला ठरलेलाच आहे. हा, पण उतार वयात जर तुम्हाला समाधानानं जगायचं असेल तर हक्काचं घर जर होत असेल तर ते आहे मुलीचं. तुम्ही चूक करा नाही ते काही करा, तुम्हाला तुमच्या घरात मुलांनी मारल्याच्या नंतर जिच्याकडे जाण्यासाठी एकच रस्ता असतो आणि तो म्हणजे मुलीचा. तिथं गेल्याच्या नंतर आई बाबाला जो काही विसावा आहे ना, तो तिथं आहे आणि तोही विसावा आता अलीकडच्या काळात राहिलेला नाही, कारण त्या विषयाला जागाच ठेवलेली नाही आपण सगळ्यांनी मिळून. म्हणून मित्रांनो, त्यावरती केलेली एक भाष्य केलेली कविता तुमच्या पुढ्यात ठेवतो बघा. हे नातं कसं आहे, हे आईचं नातं आहे, पण हे ताईचं नातं कसं आहे. मलाही माझी बहीण आहे, परंतु बहीण घरात असते ना तोपर्यंत तिचं महत्व कळत नाही. पण बहीण जेव्हा घरातून जाते ना, तेव्हा बघा काय अवस्था होते बाबाची, आईची, भावाची, अख्ख्या गावाची. ते घडतं कसं ते या कवितेच्या पुढ्यात ठेवतो तुम्हाला बघा. ताई नांदाया जाईना माय एकटी राहीना, ताई नांदाया जाईना माय एकटी राहीना, ओस पडेल अंगण सडा सारवणी वाचूना, ओस पडेल अंगण सडा सारवणी वाचूना, कोण सोडविल आता भाऊ बहिणीचे भांडण.
येते माहेर भेटाया तुझी सावली होऊन येते माहेर भेटाया नाही वाट्यात मी आता नाही वाट्यात मी आता जाते गाईला घेऊन नाही वाट्यात मी आता जाते गाईला घेऊन माय एकटी राहीन काही ना काय राहीन माय एकटी राहीन माय एकटी राहीन. हे नातं बहिणीचं भावाचं ती घरात असते ना तेव्हा कळत नाही, पण जेव्हा घर रिकामं होतं तेव्हा बियाणीची किंमत कळते. अरे 1000 रुपये कमवता येतील पण हे नात्यांचे संबंध तरी कमवता येतील. एकदा का तुटल्याच्या नंतर हा धागा तुला पुन्हा कधी जुळवता येणार. म्हणून मित्रांनो इतक्या लांबून मी तुमच्यासाठी यासाठी आलोय 10 तासाचा प्रवास करून. हे घरामध्ये 4 भिंतीच्या आत जे घडतंय ना ते फार विधारक चित्र आहे. ते तुमच्या एवढ्या चांगल्या गावात घडू नये असं मनोमनी वाटतं. मला एक प्रश्न रंजनबाई कधी कळत नाही. लग्न झाल्याच्या नंतर जेव्हा मुलगी नांदायला जाते पण तिच्या सोबत त्या बापाला आणि आईला जाता येत नाही. पण जेव्हा ती जाणार आहे आता दिवसभर लग्न झालंय समारंभ थाटामाटात झालाय आणि तिला आता गाडीत बसवण्याची वेळ आहे त्यावेळेस त्या काळाला गाडीत बसवताना काय वेदना होतात ना त्या माईलाच माहिती. जेव्हा काळी जास्त कुठेतरी आपल्यापासून घर सोडून दूर जाणार आहे त्यावेळेस ज्या वेदना आहेत त्या माईलाच माहीत. आणि ते बापाला कळतंय माझं काळीच कुठं चाललंय पण बापाला रडता येत नाही आणि माईला तिच्या सोबत जाता येत नाही. काटा टोचला तर ती दवाखान्यात 3 वेळेस घेऊन जाते पण एवढं मोठं काळी आता दुसऱ्याच्या घरी जाणार आहे पण ही कुठली नियमावली आहे की माईला बापाला तिला सोडवण्यासाठी तिला घरी जाते. त्यावेळेच्या काय वेदना असतात त्या मुलीच्या बघा. लेक लाडाची गेली ना दाया लेक लाडाची गेली ना दाया भरून डोळे पाय अग जाऊन दाराशी घेऊन उराशी खुशाली कळवा लेक लाडाची गेली ना दाया लेक लाडाची गेली ना दाया भरून डोळे पाय अग जाऊन दाराशी घेऊन उराशी खुशाली कळवा. ती शेजारच्या महिला फोन करते माझी लेक तिच्या गावात येणार आहे आणि तिच्या सुखादुखासाठी तू दररोज तिला भेटायला जाता आणि तिचा जोपर्यंत फोन येत नाही ना तोपर्यंत आईबाप दोन्ही उपाशी बसलेले असतात. मी आताच लावला माझ्या मैत्रिणीला फोन ते म्हणले की आताच मी भेटून आले तिला ती तुमच्या सगळ्या आठवणी काढत होती. तिला करमत नव्हतं या बंगल्यात पण ती शेवटी विचारते एवढंच पण बेटा खुशाल आहेस ना तू. ती नसली तरी ती म्हणते नाही आई मी आनंदात आहे. बापाला आणि आईला 2 शब्द ऐकल्याच्या नंतर जो आनंद होत ना तो जगात कुठल्याच शब्दाने होत नाही. कुठल्याच शब्दाने होत नाही. तिला वाटतं की माझी मुलगी ज्या घरात आहे तिथं आनंदात आहे ही एक शब्द ऐकण्यासाठी त्याने घराची राखण केलेली असते. रडून गेली बोलना झाली रडून गेली बोलना झाली मायेची सावली सोडून गेली रडून गेली बोलना झाली मायेची सावली सोडून गेली. भरलं अंगण तिचं ते भांडण दाराला आंघोळी सोडून गेली. भरलं अंगण तिचं ते भांडण दाराला
खुशाली कळवा सखी तुझी ग बोलना झाली सखी तुझी ग बोलना झाली सायकल कालची हलना झाली सखी तुझी ग बोलना झाली सायकल कालची हलना झाली मिठी गळ्याची दाटी कळ्याची फुलाची पाकळी फुलना झाली मिठी गळ्याची दाटी कळ्याची फुलाची पाकळी फुलना झाली जवळ घेऊन डोळ्यात पाहून सासरी गमनला अग जाऊन दराशी घेऊन उराशी खुशाली कळवा माय लेक लाडाची गेली ना दाया सासरची ग ऐकून ख्याती जुळून घ्यावं जुळते नाती खुशीत आनंद घरात आनंद तुपाच्या देवाला लावा वाती डोईचा पदर मोठ्याचा आदर म्हणावं करीत राय अगं डोईचा पदर मोठ्याचा आदर म्हणावं करीत राय अग जाऊन दाराशी घेऊन उराशी खुशाली कळवा लेक लाडाची गेली ना दाया लेक लाडाची गेली ना दाया भरून डोळे पाय अग जाऊन दाराशी घेऊन उराशी खुशाली कळवा खुशाली कळवा खुशाली कळवा हे नातं आईचं बापाचं मुलीचं भावाचं बहिणीचं हे नातं फार महत्वाचं मित्रांनो त्याला जोपर्यंत आपल्याला टिकवता येणार नाही तोपर्यंत आपण फक्त घरात राहतो असं म्हणून आता मला वाटतं या सगळ्या संबंधावरती मी असं लिहित गेलो मला ऐकत गेलो तर आणखी खूप काही ऐकवत येईल तरी परंतु मला दिलेल्या वेळेत या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे म्हणून मित्रांनो शेवटची एक कविता मात्र तुम्हाला देऊन जाणार आहे आणि हे मला माहित आहे तुम्ही ऐकलंय तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल कदाचित बरेच महाराज लोक माझी कविता ही कीर्तनाच्या माध्यमातून घेतात तरी परंतु तुमच्या पुढ्यात ठेवून मी फार अत्यंत महत्वाची घटना पाठीसाठी कविता का लिहिली मी ते पण फार गरजेचं आहे सांग पाठीमागे मी त्या आमदाराचं नाव पण सांगत होतो ते पण सांगणार नाही त्यांनी मला फोन केला आमच्या घरातला असं 4 चौघात मांडत जाऊ नको आणि मला पण वाटलं हो खरं आहे आता नाव घेत नाही तर असे प्रत्येकाच्या घरात भेटले म्हणून सांगणार आहे डॉक्टर साहेब इथे बसलेले आहेत त्यांना माहिती एखादा आजार दूर करायचा असल्याने साहेब तुम्ही कडू गोळ्या देता गोड देत नाही कारण तुम्हाला माहिती आहे कडू औषध घेतल्यावरच ते इलाज होणार आहे म्हणून तुम्हाला जाता जाता नवीन काही देता आलं तर त्या डॉक्टर साहेबांसारख्या एखादी गोळी तुम्हाला घेऊन जाणार जेव्हा तुम्हाला लागू पडली तर आणि तुमच्या घरात असं असेल तर काय होतं एकदा मी एका कार्यक्रमाला गेलो होतो त्या व्यवसायात ज्याच्या सोबत मी होतो दिवसभर फिरलो की त्यांच्या घरात एवढा आनंद की एवढे लोक त्यांचे सत्कार करायचे साहेब की पाठीमागं गाडीचा जी होती ना स्कॉर्पिओची ती शालीनं हारीनं फुल भरली होती दिवसभर एवढे सत्कार करायचे पण झालं होतं असं 4 वाजता आम्ही त्यांच्या बंगल्यावर गेलो आणि गेल्याच्या नंतर ते म्हणजे आपण फ्रेश होऊया शेवटचा पारितोषिक वितरण होणार आहे आणि आपण जाऊया साहेब कपडे बदलायला गेले फ्रेश व्हायला मी म्हटलं मी फ्रेशच आहे पण बनवणाऱ्याने मला तसंच बनवलं एकदा हा आणि मग तेव्हापासून मी म्हटलं साहेब तुम्ही या फ्रेश होऊन मी बसतो इथं मी बसलो होतो पण ज्या बंगल्यात मी बसलो होतो त्या पलीकडं आजी दिसत होत्या आणि मला नेहमी सवय आहे म्हातारी माणसं दिसली की आपण जाऊन त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायला त्या आजी बसलेल्या होत्या आणि मी जाऊन बसलो आजीजवळ आणि मी सहज प्रश्न केला आजी काय चाललंय ते म्हणाले बेटा मस्त चाललंय नसलं चालू तरी लोक म्हणतात मस्त चाललंय तसंच ती पण बोलली मस्त चाललंय मी म्हटलं आजी आजोबा कुठे ते म्हणाले मला वाटतं आजोबा गेले तर मी मूळ प्रश्न होता मी म्हटलं आजी सॉरी ना आजोबा गेले तर मला माहित नव्हतं दुसरा बॉल पाय आहे मग कुठे आहे हळू आवाजात म्हातारी बोलली धाकट्यात कळले कशा
मराठवाड्याचा शब्द आहे. मोठा असेल तर मोठ्यात आणि छोटा असेल तर छोट्यात, धाकट्यात म्हणतात त्याला. धाकटा शब्द म्हणजे छोट्या गावात. म्हणजे मी त्यांना म्हणालो की आजोबा कुठे आहेत? तर आजीने सांगितले की छोट्या मुलामध्ये. छोट्या मुलाकडे? हा, 2 मिनिट मला काही सुधारणा. यांचे दिवसभर सरकार रमजान भाई महाराष्ट्राने वाढीत बसत नाही एवढे सरकार. करोडपती माणूस जळता जळत नाही. आणि घरामध्ये आजी आणि आजोबा 2 आई वडील आणि त्यांना पण मोठ्याने एकटात ठेवले, आजीला आणि छोट्याला. काय असतं त्या आजीने सांगितलेली गोष्ट फार महत्वाची. आजी म्हणजे बेटा इकडे तिकडे बघत होती. हा, आयुष्यभर तुझ्या आजोबांनी कधी एक शिवी दिली नाही. आमचं कधी भांडण झालं. पण वयाच्या 85व्या वर्षी दोन्ही लेकरांना आमच्या वाटण्यात होते. जिवंतपणी आई बाबांच्या वाटण्या अशी लोक बनवून घेतात. हा प्रश्न इतका भयानक होता. मला वाटत होती या देशाची भरभराट व्हावी, या देशामध्ये जे नाही ते व्हावं, पण या देशाच्या वृद्धाश्रमाची संख्या वाढू नये. संतांची भूमी म्हणतो स्वामी सर आपण इथं, आणि त्या संतांच्या भूमीमध्ये असे रोग लागलेली जर माणसं असतील तर काय करायचं या लेकरांना? पाठीमागे एक घटना तुम्ही ऐकली असेल, बातमी आलेली होती. पाठीमागे 2 मुलं होते, एक अमेरिकेला आणि एक जपानला. दोन्ही गेले पगारावरती आणि आजी एकटी घरात होती मुंबईला. तिने फोन केला मोठ्या भावाला, बेटा माझी 2-4 दिवसापासून तब्येत ठीक नाहीये, तू एकदा येऊन जा. आईला फोन लावायच्या नंतर मोठा म्हणतो, आई मला आता सुट्टी नाही ग, मी काय करतो सोडायला पाठव. त्याला फोन केला. अरे आईचा फोन आला होता. ती म्हणत होती मला बरं वाटत नाही, मला काही सुट्टी नाही, तू जाऊन ये. मला दादा काय सांगू, किती मोठे काम होते माझ्या पाठीमागं, या महिन्यात मला पण सुट्टी नाही भेटणार. तुम्ही काय म्हणतो? मला पण नाही भेटणार. अरे पण आईचा फोन आहे, मुंबईला आपण गेलो पाहिजे. फ्लॅटमध्ये आपली आई एकटीच आहे. वडील गेले त्याला 2 वर्ष झाली. तो आपण असं सुट्टी मिळते का होतो आणि नंतर जातो. आईचा फोन येईल म्हणून यांनी परत आईला फोनच केला नाही. दोन्ही मुलांनी 15 दिवस झाले आईचा फोन नाही, काहीच नाही. ते दोघं परेशान झाले. आईचा फोन नाही. फोन लावला, स्विच ऑफ. फोन लागत नाही. तो भावाला लावतो, मोठा छोट्याला लावतोय, मी पण लावतोय, पण फोन लागत नाही. फोन स्विच ऑफ येतोय आईचा. ते म्हणजे रागावलं काय? माझा शेजारी मित्र राहतो ना, तिला आपण पाठवू आणि मग म्हणून आपण फ्लॅटमध्ये शेजारच्या मित्राला पाठवतो, जा रे आई, आमची आईचा मोबाईल स्विच ऑफ येतोय, जाऊन बघून ये. ते दोघं जातात, दार वाजवतात. दार आतून लावलेलं होतं. जोरात दार वाजवला, दार कुणीच उघडत नाही. त्याने परत फोन केला, अरे दार आतून लावलेलं आहे, आई उघडत नाही. कशी उघडेल ती? तिने तुम्हाला 15 दिवसापूर्वी फोन केला होता ना, तुम्हाला वेळ नाही मिळाला. मोठ्याने सांगितलं की दार तोड आणि मध्ये बघ काय चाललंय. दार तोडून मध्ये जाऊन पाहिल्याच्या नंतर घरात एखादी पाल लोळून पडावी तसा आईचा देह वाळून पडलेला होता. आणि गलिलठ्ठ पगारावरती काम करणारी जपान, अमेरिकेला सुद्धा 2 मुलं, पण आईसाठी वेळ नव्हता. जर या देशामध्ये असं घडत असेल तर आम्ही कुठल्या नात्यांच्या गोष्टी कराव्यात? काय सांगावं तुमच्या समोर कवितेच्या माध्यमातून? म्हणून बाबांनी त्याच्यावरती लिहिलेली एक कविता आहे, ती शेवटची कविता आहे, वाटणी नावाची. नाना पाटेकरांनी ही कविता ऐकल्याच्या नंतर मला पुन्हा मुंबईला बोलवलं आणि अशी सगळी जी लोक होती त्यांना एकत्रित करून तिने ती कविता ऐकावी. तीच कविता तुमच्या पुढ्यात ठेवतो आणि माझ्या कार्यक्रमाचा
असेल लागलेला. मला माहिती आहे काय झालं. एका कार्यक्रमात मी असं कविता म्हणत होतो आणि ज्याच्या घरात वाटण्या झालेल्या होत्या ते सगळे लोक त्याच्याकडे होते. कृपया हातजोडून विनंती करतो, कुणीच कोणाकडे बघू नका आणि इथं कुणी बघत नाही. मला माहिती आहे या गावात असं काही गुंडा झालेला नाही, पण जर होणार असेल तर त्याच्यासाठी सावध राहा. जर तुमच्याही घरात जर अशा वाटण्या होणार असतील तर तुम्ही ही गोड औषध तुमच्या जवळ ठेवावं. आणि मित्रांनो, त्या एका कवितेनं काय केलं डॉक्टर साहेब, तर 5वीच्या मुलीनं मी असा मोबाईल नंबर दिला होता जळगाव असताना, आणि ज्यांच्या घरात आजी आणि आजोबाच्या वाटण्या झालेल्या असतील ते घर माणसाचं नाही, ते भूताचं घर आहे. आणि असं भूताच्या घरात राहायला आवडेल का? सगळी मुलं म्हणली सर आम्हाला नाही आवडणार. म्हटले ज्या घरात आजी आणि आजोबा एकत्र राहतात ते घर माणसाचं. असं माणसाच्या घरात राहायला तुम्हाला आवडेल? सगळी लेकरं सर आवडेल, पण ज्यांच्या घरात आजी आणि आजोबाच्या वाटण्या झालेल्या असतील ते घर माणसाचं नाही, भूताचं आहे. तुम्ही घरी जा, आपल्या आईला आपल्या बाबाला सांगा की आपलं घर भूताचं आहे. आपण आपल्या आजीला किंवा आपल्या आजोबाला आपण घरात घेऊयात ना. आणि ज्यांनी कुणी असं केलं असेल त्या मुलांनी फोन करायचा. सर 2 वर्ष उलटून गेले होते, ती 5वीला असणाऱ्या पोरीने एकदा मला फोन केला, मला नंबर घेतला होता. मी पण विसरून गेलो होतो कार्यक्रमात काय बोललो होतो. ते म्हणजे सर आणि आमच्या आजीला आवडला. कोण आजी काय नाही, तिनं मोबाईल आजीकडे पटकन देऊन टाकला. त्या पोरी आजीचे फक्त मला हुंदके ऐकू येत होते, पुढं काहीच नाही. पण आजी एकच शब्द रडता बोलली, बेटा माझ्या काळजातली सल तुला कशी कळाली. त्याच्यानंतर खुलासा झाला आमच्याही वाटण्या झालेल्या होत्या, पण तू आमच्या छोट्या चिमुकल्या पोरीनं आम्हाला घरात घ्यायला भाग पाडलं. एक भूताचं एक माणसाचं याच्यासाठी. आणि जेव्हा ती आजी आणि आजोबा एका घरात येऊन ते मला बोलत होते, मला वाटलं की कविता लिहित होतो त्याचं खऱ्या अर्थानं काय झालं की एखाद्या आजी आणि आजोबाला कुठून तरी दूरवरून आपल्याला एका घरात घेता आलं, त्याच्यापेक्षा वेगळं भाग्य काय असणार आहे आपल्या वाट्याला. म्हणून ती कविता तुमच्या पुढ्यात ठेवतो. कवितेचे शीर्षक आहे वाटणी. वाहिले राहिले मुलं, राहिले वाहिले मुलं, वाहिले राहिले मुलं दोघांची वाटणी. अनमाय पर सात बाप गोट्याचा धनी, अनमाय पर सात बाप गोट्याचा धनी. वाहिले राहिले मुलं, राहिले वाहिले मुलं, वाहिले राहिले मुलं दोघांची वाटणी. अनमाय पर सात बाप गोट्याचा धनी, अनमाय पर सात बाप गोट्याचा धनी. अरे दारी येणाऱ्या माय रोज जीव घाली, अरे दारी येणाऱ्या माय रोज जीव घाली. सारे हात नाऊ रात परी माय मुकी झाली. तिचे दान सूर हात, तिचे दान सूर, तिचे दान सूर हात जयाचुका वाणी. अनमाय पर सात बाप गोट्याचा धनी, अनमाय पर सात बाप गोट्याचा धनी. वाघावाणी, अरे वाघावाणी उभा राही गावच्या वेशीत, अरे वाघावाणी उभा राही गावच्या वेशीत. आणि दुःखाचं नाव नाही गाव खुशीत. सारा सुपामधी गाव, सारा सुपामधी गाव, सारा सुपामधी गाव तिच्या डोळ्यात पाणी. अनमाय पर सात बाप गोट्याचा धनी, अनमाय पर सात बाप गोट्याचा धनी. अरे तुझ्या जन्माले त्याने गाव नाचविले, अरे तुझ्या जन्माले त्याने गाव नाचविले. आणि उतार वयात दोघ कुठं बसविले. अरे पदरात तिच्या, पदरात तिच्या, अरे पदरात तिच्या नारळाच्या काळी. अनमाय पर सात बाप गोट्याचा धनी, अनमाय पर सात बाप गोट्याचा धनी. हे उडामधी, हे
हेवरामधी बांधली र लेकरान दोरी, हेवरामधी बांधली र लेकरान दोरी, आणि आजी आजोबाला माझ्या बोलायची चोरी. जसा पिंजऱ्यात घास, जसा पिंजऱ्यात घास, जसा पिंजऱ्यात घास जगे टाकुनी, आणि माय पर सात बाप गोट्याचा धनी, आणि माय पर सात बाप गोट्याचा धनी. अरे नको पळू देऊ तुझ्या लेकराले वाटा, अरे नको पळू देऊ तुझ्या लेकराले वाटा, आणि तुझ्यासाठी बांधील पुन्हा नवा गोठा. अरे नको पळू देऊ तुझ्या लेकराले वाटा, आणि तुझ्यासाठी बांधील पुन्हा नवा गोठा. ही सावलीची वेळ, ही सावलीची वेळ, ही सावलीची वेळ आज गेली टळूनी, माय पर सात बाप गोठ्याचा धनी. मला माहित आहे ज्यांच्या घरात अशा प्रकारे जर घडलेलं असेल तर त्याच्यातून आपण बाहेर यावं आणि माणसाचं घर बनावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही मला बोलवलं, माझ्या माणसांना केल्यानंतर चांगल्या पद्धतीने तुम्ही ऐकून घेतलं, याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. आणि एक गोष्ट महत्वाची मित्रांनो, जाताना लक्षात ठेवा, गावातली 3 मुलं होती आणि 3 मुलं आंब्याचे सीझन होतं असं रमजानमध्ये, आणि एक 10वीतला, एक 5वीतला आणि एक 1वीतला, हे 3 मुलं त्या कैऱ्या घेण्यासाठी निघून गेले. आणि पहिल्या पोराने हातात दगड घेतला, आंब्याच्या झाडावर मारला, 4-5 कैऱ्या पडल्या. आता मला सांगा, दगड मारणाऱ्याने जर पाडल्या असतील तर दुसऱ्याला तरी काय कधीच देणार नाही. त्याची काय मी पाडल्यात मीच घेऊन जाणार. हे दोघं शांत. पुन्हा एक दुसऱ्याला म्हटलं, अरे हे काही आपल्याला देणार नाही. त्यांनी दगड घेतला, त्याने पुन्हा भिंकावला आंब्याच्या झाडावर, त्याला 2 आंबे मिळाले. पहिलीतला राहिला, ते म्हणजे मला दे ना, तुझं तू, मी देणार नाही. पहिलीचं पोरगं त्याला वाटलं हे देत नाही तर आपण मी दगड घ्यावा आणि आंब्याच्या झाडावर भिंकावं. त्याने मी दगड घेतला, आंब्याच्या झाडावर मारायला मुलगा छोटा होता, दगडात आंबे पडले नाही. दगड त्या आंब्याच्या झाडाच्या पलीकडे असणाऱ्या आजोबाच्या डोक्यात जाऊन पडला. काय झालं असेल तुम्हाला माहिती आहे? आजोबाच्या डोक्यात दगड लागल्याबरोबर रक्तबंबाळ झाले आजोबा. हे दोघं तिघं पळायला लागले. आहे बाप, आता काही खरं नाही. पळणार त्याच्यात तेवढ्यात त्या छोट्या मुलाचं लक्ष बी लागलं. बापरे, आजोबा आहेत, वयस्कर आहेत, डोक्यात दगड लागला. माणुसकी झाली झाली. छोटा मुलगा पळत पळत गेला, आजोबा 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 मला तुम्हाला मारायचं नव्हतं, मला आंब्याच्या झाडाला मारायचं होतं, तर दगड तुम्हाला लागला, आजोबा मला माफ करा. ते दोन्ही मुलं परत आले, ते दोघं मिळून बघत होते, आजोबा मात्र रडत होते. रक्तबंबाळ झालेले आजोबा रडतात. ते 3 मुलं येऊन त्याला विनवणी करत होते की बाबा, आम्हाला तुम्हाला नव्हतं मारायचं, आम्हाला आंब्याच्या झाडाला मारायचं होतं, तर दगड तुम्हाला लागला, आम्हाला माफ करा. ते म्हणजे आजोबा, तुम्हाला दगड लागले, रक्तबंबाळ झाला, आणि तुम्ही रडताय का? रडायला काय झालं तुम्हाला? त्या आजोबांनी सांगितलेली गोष्ट अतिशय महत्वाची होती. त्या आजोबा म्हणत होते, बेटा, दगड मला लागलाय म्हणून मला त्याचं दुःख नाही, माझं रक्त निघालं याचं काही नाही वाटत, पण तुम्ही ज्या झाडाला दगड लागले ना, ते दगड लागल्याच्या नंतर त्या झाडाने तुम्हाला आंबे दिले, काही नाही दिले. दगड मला लागलाय, मला तुम्हाला काहीच देता येत नाही, याच्यासाठी रडतोय. मी आलो होतो याच्यासाठी की तुम्हाला खूप काही द्यावं, पण माझी अवस्था तशीच झालेली आहे. तुम्हाला काय देता आलं, काय नाही हे मला माहित नाही, परंतु जे देण्यासारखं होतं माझ्याकडे तुम्ही आपल्याला ठेवण्याचा प्रयत्न केला, ते तुम्ही आनंदाने स्वीकारलं आणि सगळ्यांनी छान पद्धतीने मला ऐकून घेतलं, मला सहन केलं. एका कवीला ऐकून घेणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही छान पद्धतीने मला ऐकून घेतलं, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि एक गोष्ट मला महत्वाची आहे, मी छोटा असताना माझी आई काय करायची, भाजीपाला विकायला जायची. आणि ती भाजीपाला जेव्हा विकायला जायची, आता माझी आई भाजीपाला विकायला जात नाही, परंतु जेव्हा मी छोटा या मुलासारखा होतो तेव्हा बाजारात जाऊन आईजवळ बसायचो. आई काय करायची, ती पार हातात घ्यायची, तुमच्यासाठी येणार ते वांगे, बटाटे, टमाटे घ्यायचे, आणि आई काय करायची, की असं पकडायची. मी म्हणून आई बरोबरीने देत जा ना बेटा, आपलं घरच आहे, जाऊ दे. ते बरोबर माप आलं
किलो झालं तरी लोक 2-3 वांगे टाकणार, 2-3 चपाटे टाकणार आणि ते खाली ते काय आलेलं असायचे दुसरं कार्ड तरी आणखी वरून टाकतच राहणार. मी म्हणलं आजी आई बघ ना ते किती अर्धा किलो दिला असतो. जाऊ दे बेटा आपलं घरच आहे ना, जाऊ दे बेटा आपलं घरच आहे ना. ते पारडं आज माझ्या मी तसंच जपून ठेवलंय, त्याच्याकडे मी नेहमी पाहायचो. ते 2 पारडे होते ज्याच्यात लोक सामान घेऊन जायचे ना, ते जड असायचं, ते जमिनीला टेकलेलं असायचं. दुसरे दगडाचे 1/4 किलो 1/2 किलो केलेले जे आले होते ते माझ्या आईकडेच आहे. ते आज ते आहे, ते हलके होते. जे हलकं पारडं राहतं ते वर राहतं, जे जड आहे ते खाली असतं. मला याची जाणीव आहे. मी हलका आहे म्हणून तो वर आहे, तुम्ही जड आहेत म्हणून खाली. बोलता बोलता शब्दाचा अपशब्द झाला असेल तर मोठ्या माणसानं स्वीकारावं. 35 वर्ष तुम्ही 175 लोकांना ऐकलंय, त्याच्यामुळे माझ्यापेक्षा तर कदाचित तुम्ही खूप लोकांना ऐकलंय आणि मला त्याच्यात काही भर टाकता आली तर ती माझी नसेल, ती माझ्या